टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नांदेड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मुलांचं वसतिगृह गेल्या काही वर्षापासून बंद आहे। आपण बघतो या ठिकाणी खरं तर ही इमारत मोडकळीस आली होती असा अहवाल साधारणपणे ऑगस्ट 2015 साली जे आहे ते करण्यात आला होता। त्यानंतर या इमारती डागडुजी व दुरुस्त होणं किंवा ही इमारत पाडून नवीन इमारत तयार करणं गरजेचं होतं। मात्र आता 2025 साल उजळलं तरी अजून सुद्धा इमारत जी आहे ते अशाच अवस्थेत आपल्याला उभी असलेली पाहायला मिळते। यामुळे जे आहे ते विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होतं। कारण म्हणजे ज्या वसतिगृहात विद्यार्थी शिक्षण घेणार होते त्याच विद्यार्थ्यांना आता बाहेर नांदेड शहरात रूम करून राहावे लागणार आहे आणि त्यामुळे त्याचा खर्चही विद्यार्थ्यांच्या माथी पडत आहे। विद्यार्थ्यांमधून सुद्धा मोठी नाराजी या वसतिगृहावर होताना आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर गेल्या काही वर्षापासून या इमारत बांधकामासाठी जवळपास 23,77,00,000 रुपयाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे। मात्र याला मंजुरी मिळत नसल्यामुळे हा संपूर्ण प्रस्ताव जो आहे तो मंत्रालयात धुळखात पडून आहे। त्यामुळे जे ते विद्यार्थ्यांना बाहेर राहावं लागतं, विद्यार्थ्यांना खर्च करावा लागतो। अनेक गोरगरीब विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेतात। मात्र ज्या पद्धतीनं हे वसतिगृह बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जे आहे ते नाराज सुद्धा आपल्यासोबत पाहायला मिळते। आपल्यासोबत काही विद्यार्थी या ठिकाणी आहेत। काय नाव आहे हे वसतिगृहामध्ये, त्यामुळे काय अडचण येतात? माझं नाव विशाल जाधव आहे। खूप आम्हाला अडचण येते। मी 2 वर्षापासून इथे हे लास्टचं काय ते चालू आहे। 2 वर्षापासून खूप अडचण आहे। पैशाचा प्रॉब्लेम, मिडल क्लास असल्यामुळे खूप प्रॉब्लेम झेलावं लागतात। तसं काय चालू करायचं काही दिसणार झाले हे आज तसे पूर्ण हे दिसायले काही चालू व्हायची काही गॅरंटी नाही। बाहेर रूम करून राहतो तो किती पैसे मोजावे लागतो रूमला महिन्याला? रूमला तसं एकला रूम करून राहतो म्हणल्यावर 4,000 रुपये लागतात। हे बाहेरला खर्च वगैरे असतं तसं 7-8 हजाराच्या घरात जाते हे असं। काय वसतिगृह सुरू झालं पाहिजे का नाही? हा सर, वसतिगृह सुरू झालं पाहिजे। विद्यार्थ्यांना जे बाहेर गावून दुरून येतात त्यांना अडचण होत आहे। तर वसतिगृह चालू झाल्याने थोडं त्यांना पण इथे राहून मुलांसाठीच आहे ते, तर बरं राहील थोडं चालू राहिल्यावर वसतिगृह। आणि ते माग पाण्याचा प्रॉब्लेम राहतो, कधी पाणी नसतं आयड्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम राहतो। पाणी नसतो, विद्यार्थी बाहेर जाऊन फुले मार्केटला इथं पाणी पिऊन येतात। बाथरूमची सुविधा तेवढ्या बरोबर नाहीत। आता मुलांचे बाथरूम बंद आहे सर, मुलींचं फक्त चालू आहे। ते सुविधा इथं कॉलेजमध्ये झालेलं पाहिजे। ते शासकीय कॉलेज आहे तसं चालू झालं पाहिजे, पण ते वाटत नाही शासकीय म्हणून। असं एवढ्या सुविधा काही इथं नाहीत तेवढ्या, जेवढ्या मुलांना तेवढ्या पाहिजे। तिथं कॅन्टीन होती, ती कॅन्टीन पण बंद झालेली आहे। तर आमचं सेकंड इयर संपलीच आलेलं आहे, 1 महिना राहिला आमचा। पण जे आता नवीन ॲडमिशनला येतात त्या विद्यार्थ्यांसाठी, जे आता जे ज्युनियर आहेत त्यांच्यासाठी सुविधा झाल्या पाहिजे सर। निश्चित आपण बघतोय हे या संस्थेत शिक्षण घेणारे विद्यार्थी होते, यांनी सांगितलं गेल्या काही दिवसापासून जे हे वसतिगृह बंद आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण येते, बाहेर पैसे मोजावे लागतात। त्याचबरोबर या संस्थेत पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही अशी सुद्धा नाराजी या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली। निश्चितच प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं आणि विद्यार्थ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी होताना आपल्याला पाहायला मिळते। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।